सात फेरे अग्नीच्या साक्षीने भाग 1. दूर एका लग्न मंडपामध्ये माणसांची कुजबूज सुरू होती. लग्नाचा मुहूर्त टळून गेला होता. लग्नाची वरात आली होती. नवरदेवाच्या पोशाखात उभा असणारा सागर मात्र तसाच नवरी मुलीची वाट पाहत अंतरपाटावर उभारला होता. आज त्याचे लग्न होतं म्हणून तो पूर्ण पोशाख घालून लग्नाला उभारला होता. आणि आता त्या अंतरपाठावर उभा राहून त्याचे पाय दुखायला लागले होते. नवरीचे मामा नवरी मुलीला घेऊन या हे एकच वाक्य सतत बोलून पंडितजी पण कंटाळले होते. लग्न मंडप भर माणसांनी पूर्ण व्यापून गेला होता. हातातील अक्षदांना घाम फुटला होता. लोकांना भुका लागल्या होत्या. हे लग्न काही लवकर लागत नव्हतं. आजच्या लग्नाला जरा जास्तच उशीर झाला होता. प्रमिला, अगं हा काय प्रकार आहे? बाहेर पाहुणे कंटाळून गेलेत अनुष्काची वाट पाहून. मधुकर राव आता नेटकेच घरात येऊन आपल्या पत्नीला बोलत होते आणि आता बोलताना ते मध्येच थांबले. त्यांच्या पत्नीच्या डोळ्यातून पाणी येत होतं. अहो, काय झालं प्रमिला? आत्तापासूनच रडत आहात? अगोदर आपल्या मुलीचं लग्न तरी लागू द्या. मधुकर राव बोलले तशा प्रमिलाताई मोठमोठ्याने रडू लागल्या. मधुकर रावांना तर काहीच समजत नव्हतं. अहो, असं शुभ मुहूर्तावर रडतं का कोणी? त्यांना त्यांच्या पत्नीकडे दुर्लक्ष केलं. सध्या अनुष्का त्यांची मोठी मुलगी. हिला लग्नासाठी मंडपात नेणं जास्त महत्त्वाचं होतं, कारण लग्नाला बराच उशीर झाला होता. अनुष्का, अनुष्का, आपल्या मुलीचं नाव घेत ते आतल्या घरात आले. त्यांनी संपूर्ण घरात अनुला शोधलं, पण ती कुठेच दिसली नाही. मधुकर, अरे कोणाला शोधत आहेस तो? अरे ती गेली. हे बघ, वाच हे. मधुकर रावांची बहीण अवंतिकाबाईने आपल्या भावाच्या हातात एक कागद दिला. मधुकर रावांनी तो कागद हातात घेतला आणि त्यातील मजकूर वाचून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते तसेच पलंगावर खाली बसले. अवंतिकाबाईने त्यांना प्यायला पाणी आणून दिलं. आपल्या भावाला अशा अवस्थेत पाहून त्यांनाही वाईट वाटत होतं. मधुकरराव आणि प्रमिलाताई यांना 2 मुली होत्या, लहान केतकी आणि मोठी अनुष्का. तरी मी सांगत होते या दोघांना, पोरींना जास्त दिवस घरात ठेवू नको म्हणून, पण माझं म्हातारीचं कोण ऐकते? गेली ना आता घराण्याचं नाक खाली करू. काय तोंडी कुठली? निदान स्वतःची नाही दुसऱ्याची तरी इज्जत ठेवायची. या आजकालच्या पोरी पण ना या असल्या आईबापामुळे बिघडतात. नाही ते लाड करून ठेवतात आणि मग पोरी जातात एक दिवशी तोंडाला काळं खासं. मधुकर रावांची आई जोरजोरात त्या नवरा बायकोला ऐकवत होती. अगं आई, गप्प बस ना. इथे अगोदरच तमाशा कमी झालाय का? जे राहिलं असेल आता तू घालून दाखवणार आहेस. अवंतिकाबाईने आपल्या आईला बोलून गप्प केलं. तसे त्या म्हाताऱ्या आजीनं नाक मुरडलं आणि दूर जाऊन बसली. तिथेच एका कोपऱ्यात गपचूप घाबरून बसलेली त्यांची लहान मुलगी केतकी मात्र हा सर्व प्रकार पाहून घाबरून गेली होती. तिला तिच्या वडिलांची अवस्था पाहून दया येत होती. नवरीचे मामा, नवरीला घेऊन या. स्टेजवर पुन्हा पंडितजीची अनाउन्समेंट झाली तसा प्रमिलाताईंचा भाऊ नागेश त्या ठिकाणी पोहोचला. ताई, काय झालं आहे? काही अडचण आहे का? अगं, लग्नाची वेळ टळून जाते. तो काळजीने बोलत होता, पण बोलताना त्याची नजर अनुष्काला शोधत होती. ती कुठेच दिसत नाही हे पाहून त्याने आपल्या ताईकडे म्हणजेच प्रमिलाताईंकडे पाहिलं. तसं प्रमिलाताई आणि मधुकर रावांच्या डोळ्यात अश्रू पाहून नागेशला शंका आली. पण तरीही खात्री करावी म्हणून त्याने चौकशी केली. मधुकर रावांनी हातातील कागद नागेश समोर ठेवला. झालेल्या घटनेचं भान त्यालाही होतंच. बाबा, काय हे? अहो, उभारून माझे पाय दुखायलेत. नवरदेवाच्या पोशाखातील सागर आता जास्त चिडला होता. बाबा, अहो हा काय प्रकार आहे? सागरच्या बोलण्यावर त्याचे वडील मकरंद चौकशीसाठी मधुकर रावांजवळ आले. अहो, लग्नाची वेळ टळून जाते. तुम्ही नवरी मुलीला का घेऊन येत नाही?
मकरंद मधुकररावांजवळ म्हणाली. मधुकररावांना आता काय उत्तर द्यावं समजत नव्हतं. प्रमिलाताई तर आत जाऊन रडत बसल्या होत्या. मधुकररावांचा चेहरा लाजेने खाली पडला होता. मला माफ करा राव, माझ्यामुळे तुमची नाचक्की होणार. त्यांनी त्यांच्या डोक्यावरचा फेटा काढला आणि तो मकरंदरावांच्या पायावर ठेवला. मकरंदरावांना काहीच समजत नव्हतं. त्यांच्या मागोमाग त्यांची धर्मपत्नी आणि तिच्यासोबत त्यांचा मुलगा सागर सुद्धा आला होता. हे लग्न आता होऊ शकत नाही. हवं तर मी तुमचे हात जोडून माफी मागतो. मला माफ करा मकरंदराव. मधुकरराव विनवणी करत होते. त्यांचं ते वागणं पाहून बाजूला उभ्या असणाऱ्या केतकीचा जीव तीळ तीळ तुटत होता. तिने आतापर्यंत कधीच तिच्या वडिलांना असं कोणासमोर हतबल झालेलं पाहिलं नव्हतं. काय बोलताय मधुकरराव तुम्ही? अहो, सगळे पाहुणे मंडळी जमली, दारात वरात आली आणि तुम्ही म्हणतात की हे लग्न होऊ शकत नाही. मला हा नकार मंजूर नाही. मकरंदरावांना आता मधुकररावांचा रागच आला होता. हे पहा, मग तुम्हाला सर्व समजेल. नागेशरावांनी हातातील कागद मकरंद समोर धरला. मकरंदने तो कागद वाचला आणि त्यांच्या बायकोकडे दिला. शेवंताबाईंनी पण तो कागद वाचला आणि त्यांचा मुलगा सागरकडे दिला. तो कागद वाचून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आज अनुष्का तिच्या लग्नातून पळून गेली होती. मागे एक बहीण, आई वडील होते, पण तिने कशाचाच विचार न करता तिथून पळ काढला होता. अहो, लग्नाला भलताच उशीर झालाय हो. नवरा मुलगा पण आला आहे मंदिरातून. तरी एवढा उशीर का हो? लग्न मंडपातील एक महिला दुसऱ्या महिलेला बोलत होती. मला तर वाटतं बाई, काही तर घोळ नक्कीच झालाय. तेव्हा तर मुलीकडचे आणि मुलाकडचे दोन्ही लोक दिसत नाही तिथे. दुसरी महिला पण पटकन बोलली. मंडपात जमलेल्या सर्व पाहुण्यांमध्ये आता कुजबूज सुरू झाली होती. लोकांना आता भुका लागल्या होत्या. चला चला घरी जावा, हे लग्न आता होणार नाही. त्यातील एक जण पुढे स्टेजवर येऊन माईकमध्ये बोलला. सगळीकडे जोरात कुजबूज चालू होती. कोणी मुलीला तर कोणी मुलीच्या आईवडिलांना दोष देत होतं. तसे सर्वजण घरी जायला निघाले. थांबा, हे लग्न होणार, 100% होणार. मला फक्त 10 मिनिटं द्या. समोर स्टेजवर नागेशचा आवाज आला तसे सगळे आपापल्या जागी थांबले. इकडे नागेश पुन्हा मधुकररावांजवळ आला. नागेशचे शब्द सर्वांच्या कानावर पडले होते. आता हा काय बोलतोय? एकतर इथे मुलगी नाही आणि त्यात हा बोलतोय की हे लग्न होणार. दोन्ही बाजूकडील आता वैतागून नागेशकडे पाहत होते. सांगतो, ऐका. नागेशरावांनी मधुकर आणि मकरंदरावांना जवळ बोलावून घेतलं आणि त्यांच्या कानात काहीतरी सुचवलं. बाजूला उभं राहणारा सागर मात्र तसाच त्यांच्याकडे पाहत होता. हा काय मजाक आहे आमच्यासमोर नागेशराव? मकरंदरावांना नागेशरावांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि एक छोटीशी कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून पुढचा भाग लिहायला मला प्रेरणा मिळेल. थँक यू फॉर वॉचिंग. मन